अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होते आणि आता प्रचार शिगेला पोहोचताना दिसतोय। या ठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवसेनेमध्ये गेलेत आणि ते शिवसेनेचे उमेदवार आहेत। तर प्रस्थापित नेते कारखानदार माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या विरोधामध्ये सातत्यानं लढा देणारे भाजपचेच मात्र आता ज्यांनी बंडखोरी केली आणि तिसऱ्या आघाडीची उमेदवारी करतायत बाळासाहेब मुरकुटे आपल्या सोबत आहे। तुम्हाला एकतर प्रहारची उमेदवारी करावी लागते, तुम्ही दावेदार होतात भाजपचे, मात्र तुम्हाला डावललं गेलं। पक्षाकडनं काय महायुतीमधला निर्णय झाला त्यांच्या स्तरावरती काही सांगू शकत नाही, कारण त्यांनी आमच्याशी चर्चा केली नाही। हा मतदारसंघ शिवसेनेला देऊन टाकला आणि त्यामुळं उमेदवारी नाकारल्या कारणाने शेवटी संघटनात्मक कार्यकर्त्यांच्या आणि सगळ्यांच्या विचाराने आम्हाला निवडणूक करण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि त्यामुळं आम्ही प्रहार नामदार बच्चू कडू साहेब यांनी मदतीचा हात दिल्यामुळे आम्ही त्यांचा हात स्वीकारला। तर जनतेच्या काय भावना आहेत? इथला विकास झालाय का? 5 वर्ष खरं तर शंकरराव गडाख इथले आमदार आहेत, मंत्री देखील राहिले होते, विकास झालाय या मतदारसंघात? आपल्या तालुक्यामध्ये एक तर हा तालुका प्रस्थापितांच्या विरोधातला हा नेहमी सातत्याने कोल देणारा तालुका आहे, परंतु 2019ला जनतेने एक आमदार गडाखांमध्ये एक आशेचं किरण पाहिलं आणि त्यांना निवडून दिलं आणि योगायोगाने आमदार झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद देखील मिळालं। मंत्रिपद मिळाल्यानंतर त्या 2.5 वर्षामध्ये आम्हा सर्वांना, आम्ही विरोधक होतो तरी पण आम्हाला त्या मंत्रिपदामध्ये त्यांना मिळालेल्या मंत्रिपदांना आणि तालुक्याला मिळालेल्या मंत्रिपदामध्ये आनंद होता। आम्हाला एक आशा होती की आता तालुक्यामध्ये जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लागतील, की जेणेकरून आम्ही 14 ते 19ला आराखडा तयार केला होता, त्यातले काही कामं होऊ शकले, बराचसा आणखी कामं राहिले होते, ते कामं पूर्ण होतील अशी आम्हाला आशा होती, परंतु 2.5 वर्षामध्ये तर काही झालंच नाही। पुढच्या 2.5 वर्षामध्ये काही झालं नाही आणि तुम्हाला तर कल्पना असेल की आमदार गडाख हे त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फक्त 4 वेळेसच उपस्थित होते आणि त्यांनी त्या अधिवेशनाची हजेरी देखील जर पाहिली तर ती पण नगण्य होते। मग जो आमदार, जो मंत्री हाऊसमध्येच जर उपस्थित राहत नसेल आणि तो जर त्या ठिकाणी जनतेच्या प्रश्नाला घेऊन जर काही हाऊसमध्ये मांडतच नसेल तर निधी येणार कुठून? आणि ह्याच प्रमाणे तालुक्याला कुठलाही निधी मिळाला नाही। मंत्री असून देखील एकही काम, मी सांगितलं, एखादं काम त्यांनी दाखवावं मंत्रिमंडळाच्या या मिळालेल्या तालुक्याला योगदान। गावोगावी फिरताय, गावकऱ्यांना भेटताय, मतदारांना काय कसा प्रतिसाद मिळतोय आणि काय विश्वास आहे जनता यावेळी परिवर्तन घडवेल? जनतेचा एक विश्वास असा आहे की जे मागे 14 ते 19 जे कामं झाले त्या कामाच्या आधारेच जनतेला विश्वास आहे की आता 24 नंतर आपल्याला आपले विकास कामं करायचे असेल तर आमदार मुरकुटेच पाहिजेत आणि माझ्यामध्ये आणि जनतेमध्ये जो विश्वास आहे मागचा आणि ह्या 5 वर्षामध्ये जे गडाखांनी जनतेचा विश्वासघात केलेला आहे हेच खरं जनतेमधला एक परिवर्तनाचं एक बीज आहे आणि जनतेने आता ठरवलेलं आहे की या तालुक्याचा रखडलेला जो विकास आहे 5 वर्षामध्ये तो पूर्णपणे आपल्याला पूर्ण करायचा असेल तर आमदार मुरकुटेशिवाय पर्याय नाही आणि म्हणून त्यांचा माझ्यामधला जो विश्वास आहे हा निश्चित उद्या परिवर्तन घडून आणणार आहे। खरं तर इथे शिवसेनेची ताकद नसताना शिवसेनेला उमेदवारी दिली गेली, भाजपचे जिल्हाध्यक्षच शिवसेनेचे उमेदवार झाले, या मागचं गणित काय नेमकं? काही याच्या मागं काही वेगळं काही दडलं? साहेब, निश्चितच यामध्ये खूप मोठं राजकारण झालेलं आहे। हा मतदारसंघ मी सांगितल्याप्रमाणे भाजपचा आहे। भाजपचं या ठिकाणी सातत्याने आमदार पण ते आले, सगळ्या निवडणुका भाजपच्या माध्यमातूनच झालेल्या आहेत, परंतु भाजपची जागा शिवसेनेला देणं याच्यामध्ये आमदार गडाखांचा फार मोठा राजकारणाचा एक डाव आहे आणि तो डाव त्यांचा सक्सेस झाला। एकमेव त्याचा उद्देश त्यांचा एकच होता की आमदार मुरकुट्यांना या भाजपच्या उमेदवारीपासून वंचित ठेवायचं आणि मग ते एकदा उमेदवारी मिळाली नाही की त्यांना उमेदवारी करता येणार नाही आणि सरळ मग त्यांना सोपी निवडणूक व्हावी म्हणून त्यांनी माझं टार्गेट केलं आणि माझी उमेदवारी ही त्यातनं पक्षाकडनं कापली। असं मोठं षडयंत्र आहे राजकीय। तिसऱ्या आघाडीचे तुम्ही उमेदवार आहात आणि आता तिघं तुम्ही प्रमुख इथे लढत आहे, तर तुम्ही या दोघांपेक्षा आघाडीवर राहाल आणि तुमचा विजय होईल? निश्चितच मला पूर्णपणे जनतेवरती आणि कार्यकर्त्यांवरती खूप मोठा विश्वास आहे आणि तो विश्वासाचं प्रतीक आमच्या आतापर्यंत झालेले सर्व कार्यक्रम, निर्धार मेळावा असेल, नेवास्यातील प्रचाराचा शुभारंभ असेल किंवा सोनईतील प्रचाराची रॅली असेल, हजारोच्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांचा उत्साह, त्यांचं या ठिकाणचा हा जो काय सहभाग जो आहे प्रचारामधला
तो अत्यंत पुढाकाराने आहे. स्वतः ते या ठिकाणी सर्व पुढे येऊन करतात. विशेष करून आम्ही यावेळेस ज्यावेळेस तिसऱ्या आघाडीचा पर्याय निवडला तर तिसऱ्या आघाडीतनं आम्ही कार्यकर्त्यांना कुठल्याही गाडी घोड्याची व्यवस्था न करता देखील एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी सहभागी झाले. तुम्हाला तर हेही श्रुत असेल की मी ज्या ज्या गावात गेलो प्रचाराच्या निमित्ताने मला जनतेने वर्गणी करून या ठिकाणी निधी दिलेला आहे आणि त्या निधीच्या आधारेच आम्ही हे प्रचाराचा हा कार्यक्रम सध्या करत आहोत. म्हणून जनतेने आता ही निवडणूक हातात घेतलेली आहे. जनतेला या ठिकाणी परिवर्तन करणं हे त्यांचा संकल्प आहे आणि तो संकल्प ते उद्याच्या 20 तारखेच्या मतदान पेटीतनं संकल्प सिद्ध करतील हा पूर्णपणे आम्हाला विश्वास आहे. आणि म्हणून मी निश्चितच आमदार गडाखांचा या निवडणुकीमध्ये पराभव केल्याशिवाय जनतेच्या आधारे जनतेच्या विश्वासावरती करणार म्हणजे करणार. नक्कीच आपण बघितलं तर कुठेतरी जनतेने ही निवडणूक हातात घेतली आणि शंकरराव गडाख यांचा पराभव मी करणार असा विश्वास बाळासाहेब मुरकुटे यांनी व्यक्त केला. हरीश देमोटे, न्यूज 18 अहिल्यानगर.